ए मी श्वेताला ना ही वाली फ्रेंडशिप बँड बांधणार आहे. अगं अनुताई हा खूप सिंपल आहे. ती बेस्ट फ्रेंड आहे ना तुझी, मग तू हा घे. अगं पण तिचा हा फेवरेट कलर आहे. अगं मग तू दुसरा बनवायचा ना, खूप बोर आहे. मग माझ्याकडे एवढा टाइम नव्हता हे बनवत बसायला. मग अनुताई तू एक काम कर, तू हा दे तिला. मी काय म्हणते, तू डाळ झाली का तुझी निवडून? हो तेच आहे. काय हे केवढ्या चिंध्या केल्यात, पसारा करून ठेवलाय सगळा. अगं मम्मी, तुझ्या किचन मधलं मी काही सामान घेतलं नाहीये. मी गेल्या वर्षी ठेवलेलं तेच वापरते. अगं मम्मी आज फ्रेंडशिप डे आहे ना, म्हणून आम्ही हे सगळं बनवतोय. हा झाली का तुमची फॅड सुरू ही? तुझं काय आता? तुझं चालू दे, मला पेन हवी. हा तर आमच्या वेळेस असं काही नव्हतं. फक्त दिवाळी, रक्षाबंधन, भाऊबीज झालं. तुमचं म्हणजे काय हा डे आणि तो डे उगाच काहीतरी करत बसतात, नुसते दंगे करायचे असतात. राहू दे ग मम्मी, मज्जा येते. आणि त्या निमित्ताने लोक एकमेकांशी चांगलं तरी वागतात. आजकाल ना याची जास्त गरज आहे. आणि माहितीये का आमच्या ऑफिसमध्ये पण आज सेलिब्रेशन आहे. पण मग चांगलं वागण्यासाठी डे कशाला असायला पाहिजे? रोजच तसंही सगळ्यांशी चांगलंच वागलं पाहिजे. अगं पमा निमित्त असतं ते. अगं मला जाम आवडतं. आमच्या काळात असं काय असलं असतं ना तर खूप साऱ्या मैत्रिणी असल्या असत्या माझ्या. ओ पप्पा, हो मैत्रिणी बनवायच्या आहेत तुम्हाला? हा मैत्रिणी करायच्या आहेत. जा जा बनवा. द्या ग द्या, चिंध्या द्या त्या सगळ्या त्यांना. अरे आता नको 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 नको. आता गेलो ना तर तोंड सुजून येईल मी. पप्पा हात पुढे करा. तुम्ही पण माझे फ्रेंड आहात ना, मग मी तुम्हाला सुद्धा बँड बांधणार. म्हणजे तुम्ही पण तुमच्या मित्रांना सांगू शकता की बघा मला पण फ्रेंडशिप बँड बांधलाय. अरे बांध बांध बांध. बघ झाली माझी मैत्रीण. येस. आणि मला, मी पण तुमची मैत्रीण आहे. अजिबात नाही. मम्मी तू आई आहेस आणि आई ही आईच असते. आणि हा मैत्रीण अभ्यास नाही केला म्हणून ओरडत नाही मला. हो आणि मैत्रिणींना मी रात्री फोनवर टाइमपास केला ना तरी मला काही बोलत नाही. आणि मैत्रीण रोज रोज वडापाव खाल्ला तरी काही बोलत नाही. आणि एकदा सिक्रेट कळले की मग ती मैत्रीण नाही राहत, ती आई होऊन जाते. आणि मग ती लेक्चर सुरू करते. म्हणून आई ही आईच असते. आई मैत्रीण नको रे बाबा. बघा एवढं सगळं करते मी तुमच्यासाठी, तरी सुद्धा तुम्ही मला मैत्रीण नाही बोलत. अगं अगं मम्मी, पण तू आई आहेस ना, आणि आई एकच असते. मैत्रिणी काय खूप बनतात, बदलतात, आधीच्या लांब जातात, नवीन मैत्रिणी बनतात. पण आईचं तसं असतं का? मैत्रीण मैत्रीण असते, आई आई असते. आम्ही मैत्रिणीला आई म्हणतो का? कशाला उगाच मिक्स करायचं? मग आईला तरी कशाला मैत्रीण म्हणायचं? तू आमची आईच आहेस, क्यूट क्यूट आई. उगाच गोड गोड नका बोलू. तुम्ही आई झालात की मग कळेल. आता नाही कळणार. माझी किंमत मी नसतानाच कळेल. ए गप्पा बसा जरा. काय चाललंय तुमचं? तुमची नाही ती मैत्रीण माझी आहे ना. ए पमा डार्लिंग, तू काय को नाराज होतीये? हाँ? ऐसा नाराज नहीं होने का. अपुन है ना तेरा फ्रेंड. हाँ? मेरे से दोस्ती करोगे? भाई साहब, दोस्ती प्यार में बदल गई. ब्लॅक अँड व्हाईट लव्ह स्टोरी सुरू. करेक्ट है पप्पा. एक लड़का और लड़की कभी दोस्त नहीं हो सकते. हाँ लेकिन नवरा बायको बन सकते हैं. हाँ. हॅपी फ्रेंडशिप डे. हॅपी फ्रेंडशिप डे. हॅपी फ्रेंडशिप डे. हॅपी फ्रेंडशिप डे गर्ल्स. आतापर्यंत तुम्ही माझ्या फक्त कझन बहिणी होत्या, पण आजपासून माझ्या खास फ्रेंड झाल्यात. आय नो ह्या आधी आपल्यात जे झालं ते झालं, पण आता मी ठरवलंय की सगळ्यांशी एकदम चांगलं वागायचं, फ्रेंडशिप करायची. वा वा वा, चांगलं आहे चांगलं आहे, खूप चांगलं आहे. आजचा दिवस एकदम महत्वाचा आहे. हे असंच होणार असेल ना तर वर्षातनं अगदी 2-3 वेळा साजरा होऊ दे. मम्मी आहे ना कोणावर पण विश्वास ठेवते. समायरा, खरंच चांगली वागतेस तू. आणि अशीच वागत राहिलीस ना तो उमाताईचं टेन्शन कमी होईल ग. म्हणजे मुलं वेड्यासारखी वागली ना
तर मग आई बापाला खूप त्रास होतो. हो ना मावशी, म्हणून मी ठरवलं एकदम गुड गर्ल बनून राहणार, एकदम नॉर्मल. सो क्लॉक इट. नमस्कार काका. काका नमस्कार. मयू, हिची आणि सरड्याची जर कॉम्पिटिशन लावली ना, हीच जिंकेल. सरड्यापेक्षा जास्त रंग बदलते. आशुताई, गौतममुळे आपल्या दोघींमध्ये जे काही झालं ते मी आता विसरले. आय एम सॉरी. याआधी गौतममुळे आपल्या दोघींमध्ये जे काही झालं ते मी विसरले. मला ना एक फ्रेश स्टार्ट करायचं आहे. मला तुझी आणि गौतमची बेस्ट फ्रेंड व्हायचं आहे. तुला आणि गौतमला एकत्र आणण्यासाठी जी काही हेल्प लागेल ती मी करेन. प्लीज मला सपोर्ट कर. आय चेंज माय सेल्फ. आय स्वेअर आय डू. प्लीज मला एक चान्स दे. समायरा, हे बघ, मला समजतंय तुझ्या मनात काय चालू आहे, पण खरं तर हे सगळं खूप अनपेक्षितपणे झालं. मला तुमच्यामध्ये नाही यायचं होतं. आय नो तू चुकून आलीस, बट दॅट्स ओके. दॅट्स कम्प्लिटली फाईन. थँक यू फॉर अंडरस्टँडिंग. मी तुम्हा सगळ्यांसाठी फ्रेंडशिप बँड आणलेत. वेट आय शो. आय वेअर ऍक्च्युली. छान छान. तुझ्यासाठी. हात दे. गर्ल दे 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 इकडे. शरदाई, तुला घालू की तूच स्वतः घालणार आहेस? सो स्वीट ऑफ यू. हॅपी फ्रेंडशिप डे. हॅपी फ्रेंडशिप डे मॅम. हॅपी फ्रेंडशिप डे हॅपी फ्रेंडशिप डे मॅक. हॅपी फ्रेंडशिप डे समायरा. मला करतायत बाजूला. हॅपी फ्रेंडशिप डे समायोरा मॅडम. काय हे हात का मागे ठेवलेस? त्यांना ते बँड बांधून घ्यायचे नसतील. ए शान्या, बांधायचंय मला. 1 मिनिट थांब. ये हात मुझे दे दे गब्बर. बाप रे, एवढे फ्रेंडशिप बँड कोणी बांधले? अरे मॅडम, भाई अपना जलवाई ऐसा है. ते सकाळपासून सगळ्या फ्लोअरवर फिरतायत. ए शान्या, म्हणजे सगळ्या फ्लोअरवर माझे फ्रेंड्स आहेत, त्यांनी बांधलेत. मॅक, ए हळू. सर, हॅपी फ्रेंडशिप डे. हा. तुम्हाला बँड बांधतो सर? अरे. नाहीये सर, 1 मिनिट. जाऊ दे ना म्हणत. नाही नाही, आहे ना सर. हे काय केलंस तू? सर, ही माझी सही आहे. माझा हात म्हणजे चेकबुक आहे तुझा? नाही, हे प्रेम आहे सर माझं. अरे नको आहे तुझा प्रेम. सर, तुम्ही बांधा. तुम्ही बांधा ना फ्रेंडशिप बँड प्लीज मॅडम. कुठे बांधू? हातात जागा कुठे? या हातावर बांधा. इथे पण नाही, मग इथे इथे. नो नीड इट्स ओके. ओके, नो प्रॉब्लेम. माझ्या हातावर इनफ आहेत. इस्त्री फोटो काढ ना माझा एक मस्त. लिमिटेड एडिशनचा हात वाटतोय माझा. ए गप. त्या हातापेक्षा ना राखीचा स्टँड जास्त वाटतोय. अरे काय मॅक्स. हॅपी फ्रेंडशिप डे गाईज. हॅपी फ्रेंडशिप डे ताईडे. हे काय, तू आधीच 2 हात भरून आलास, आता मी कुठे बँड बांधू? अरे तायडे, फ्रेंडशिप बँड बांधायला तुला जागेची काय गरज आहे? तुझी जागा माझ्या मनात आहे. मग आता इथे बांधणार आहे का? कुठे बांधू सांग? अरे तू नको बांधू बाबा फ्रेंडशिप बँड. आज फ्रेंडशिप बँड मी तुझ्या हातावर बांधणार. का सांग? का? कारण तुझ्या हातावर जागा आहे.